नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। चला तर मंडळी, आज आपण बघणार आहोत गावरान पद्धतीनं बनवलेलं आणि चवीला भन्नाट असं लागणारं लोळ्यांचं कालवण। याला लोळ्यांचा रस्साही म्हणू शकता। अप्रतिम अशी रेसिपी बनते। चला तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। बघा मंडळी, इथे आता मी थोडेसे प्रॉन्स आणलेले आहेत। हा राऊ मासा आहे, तो अर्धा किलो आणलेला आहे। त्याचबरोबर ज्या लोळ्या घेतलेल्या आहेत त्या मी पावशेर घेतलेल्या आहेत। मी फक्त याचा रस्सा बनवणार आहे, त्यामुळे हे पावशेर आणलेले आहेत। चला तर आता आपण हे सगळं आहे ते साफ करून घेऊया। आता इथं सुरुवातीला मी फक्त इथं लोळ्यांचं कालवण दाखवणार आहे। प्रॉन्स आणि जे राऊ माशाचं फ्रायची रेसिपी आहे ती मी सेपरेट मध्ये दाखवणार आहे। आता इथे एका बाउल मध्ये मी लोळ्या माशा आहेत ते काढून घेतले, पाण्यामध्ये घातलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपण आता त्या साफ करायला घेऊया। सुरुवातीला आपण या लोळ्या स्वच्छ करून घेऊया। एका भांड्यात घेऊन त्यावरचे जे खवले आहेत ते अशा पद्धतीने काढून घ्यायचे। सुरीच्या साहाय्याने तुम्ही अशा पद्धतीने काढून घेऊ शकता। मासा स्वच्छ करत असताना अगदी व्यवस्थित साफ करून घ्यायचा, नाहीतर काय होतं, या माशाची टेस्ट बिघडली जाते। याच्या आतमध्ये जसं आपण वरून साफ करून घेणार आहे तसं याच्या आतमध्येही खूप घाण असती, तर तीही आपल्याला साफ करून घ्यायची आहे। आता खवले काढल्यानंतर 3-4 पाण्यातून मी नळाखाली धुवून घेतलेला आहे हा मासा आणि त्यानंतर आता परत बघा स्वच्छ पाण्यात घेतलेला आहे। आणि आता आपण त्याच्या पोटामध्ये जी घाण आहे ती काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने त्याला कट द्यायचा आणि त्याच्यामधील आतील सगळी घाण आहे ती काढून घ्यायची आहे। ही घाण काढत असताना एकदम स्वच्छ सगळी साफ काढून घ्यायची आणि परत 3 ते 4 पाण्यातून नळाखाली धुवून घ्यायचा आहे हा मासा, म्हणजे व्यवस्थित हा साफ होतो। हा मासा आहे ना तो थोडा चिकट असतो, याचं पाणी धुत असताना खूप चिकट निघतं, तर साफ करताना थोडा वेळ लागतो पण चवीला एकदम भन्नाट लागतो। चला तर बघा, इथं बघू शकता भरपूर प्रमाणात याच्यामध्ये घाण आहे आणि ती अशा पद्धतीने फोडणे दाबून अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने मी हे सगळे मासे आहेत ना ते असे साफ करून घेणार आहे आणि त्यानंतर नळाखाली सरळ धरायचे आणि 3 ते 4 पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित त्याच्यावरची घाण आहे ती निघून जाईल। अशा पद्धतीने बघा काढून घ्यायची आहे घाण। भरपूर प्रमाणात याच्यामध्ये घाण असती आणि ती जर घाण तशीच पोटामध्ये त्यांच्या शिल्लक थोडीफार राहिली तर मग आपलं कालवण हे बिघडलं जातं। आता आपण पाण्याखाली स्वच्छ धुवून घेतलेले 3 ते 4 पाण्यातून। त्यानंतर त्याचे डोळे पण मी काढून घेतलेले आहेत, कारण की डोळे असले की मुलांना ते आवडत नाहीत खायला, तर त्यासाठी मी याचे डोळे काढून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर एक कढई घेऊया। कढईमध्ये 1.5 ते 2 पळी तेल घालून घ्यायचे। नॉनव्हेज म्हटलं की थोडंसं तेल एक्स्ट्रा घालावं लागतं, म्हणजे आपली रेसिपी आहे ती छान बनते। आता याच्यामध्ये आपण एक छोटा कांदा चिरून घातलेला आहे, त्यानंतर अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची। त्यानंतर जे ओलं वाटण असतं ते मी 3 चमचे घालून घेतलेलं आहे। ह्या ओलं वाटणमध्ये भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा, लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत, आलं घातलेलं आहे, थोडासा टोमॅटो घातलेला आहे, कोथिंबीर घालून हे बारीक करून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मसाला भाजत आला की लाल तिखट घातलं, त्यानंतर थोडी हळद घातली आणि फक्त गरम मसाला याच्यामध्ये घातलेला। याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काहीही एक्स्ट्राचे मसाले घातलेले नाहीत। त्यानंतर चिरलेला टोमॅटो घातला आणि आता आपण हे तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। आता हा मसाला भाजतोय तोवर मी बाजूला पाणी गरम करत ठेवलेला आहे। आता मसाला आपला बघा तेल सुटेपर्यंत भाजलेला आहे, तेल सुटलेला आहे आणि एक छान असा सुवास सुटलेला आहे। आता आपण याच्यामध्ये हा मासा आहे तो घालून घेऊया। हा मासा घातल्यानंतर एकदम हलक्या हाताने मासा आहे तो हलवून घ्यायचा आहे, जास्त सारखं हलवायचं नाहीये, म्हणजे उलटा पलटा, त्यामुळे काय होतं की मासा लगेच शिजला जातो आणि मग त्याचे तुकडे पडतात। तर एकदम हलक्या हाताने हलवायचं आहे। हे इथं बघू शकता मी तुम्हाला दाखवते। आपण एक वेळा पलटी करून घेऊया आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून घेऊया। आता मसालामध्ये चांगला परतलेला आहे, याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता फक्त एक उकळी काढून घ्यायची। 5 ते 7 मिनिटं याला फक्त उकळी काढून घ्यायची। एक चांगली अशी रसरशीत उकळी आली ना की त्यानंतर आपण हा माशाचं कालवण आहे ते बंद करून घ्यायचं। इथं बघू शकता उकळी फुटलेली आहे। आता त्याच्यामध्ये मी फ्रेश कोथिंबीर घालून घेते आणि त्यानंतर एक 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया। 2 मिनिटानंतर आपण परत झाकण खोलून बघूया, एक छानपैकी अशी उकळी आलेली असेल त्याला। आता इथं बघू शकता 2 मिनिटं झालेली आहेत, आपण झाकण काढूया आणि आता आपला रस्सा ऑलमोस्ट तयार होत आलेला आहे। तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे असेल त्या अनुषंगाने तुम्ही मसाला त्याच्यामध्ये ऍड करा आणि तसं पाणी ठेवा, म्हणजे तसा तुमचा रस्सा जास्त प्रमाणात बनला जाईल। आता परत मी 1 ते 2 मिनिटासाठीच फक्त झाकण ठेवणार आहे। आता छानपैकी उकळी आलेली आहे आणि एक छान वास सुटलेला आहे अख्ख्या घरामध्ये। आता आपण हा गॅस आहे ना तो बंद करूया। आता परफेक्ट आपली रेसिपी आहे, लोळ्यांचं कालवण आहे ते तयार झालेलं आहे आणि एवढा रस्सा मला पुरेसा आहे। तर मी आता गॅस बंद करून घेते आणि कमीत कमी 6 ते 7 मिनिटं झालेली आहेत, आपली रेसिपी तयार झालेली। त्याचबरोबर मी राऊ फ्राय मासा बनवलेला आहे, तो पण अप्रतिम असा झालेला, बघा किती सॉफ्ट झालेला आहे। तर त्याची पण रेसिपी बघायला अजिबात
विसरू नका. इथं बघू शकता अप्रतिम अशी रेसिपी झालेली आहे. तर तुम्हाला मी तर दाखवते आपलं कालवण आहे ते कसं झालेलं आहे. हे चवीला खूप छान लागतं. तुम्ही याच्यासोबत वासाचा तांदूळ जर बनवला तर त्याच्यासोबत अप्रतिम असं लागतं. चला तर मी तर टेस्ट करून बघते. तुम्ही कधी बनवून बघताय? तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या काही रेसिपींसाठी. ह्या 2 रेसिपी आहेत राऊ माशाची आणि प्रॉन्स फ्रायची, तर तीही तुम्हाला संगीता सोमी किचनवरती पाहता येईल. थँक्यू.